ते कशासाठी दिले तेच माहिती नाही मला. आता ते एक म्हणे आपण तुम्ही सांगितलं मी प्रबोधाचं चिंतन करायला लागलो, मला असं लाल बुंद गोळा दिसायला लागला, हिरो दिसायला लागलं, निळं दिसायला लागलं. बावडा ते नको बघू, कशासाठी करतो ते? हा, प्रबोध कशासाठी ते माहीत पाहिजे. जसं पहिलं चिंतन आहे, पहिलं चिंतन तुमचं आपलं चिंतन हे चित्त शुद्ध होण्यासाठी आहे ना. मग चित्त शुद्ध झाल्यानंतर तुम्हाला म्हणायला लावतो का ते नाम म्हणायचं नाही. मग आता प्रबोधाचं चिंतन कशासाठी करायचं ते माहीत पाहिजे ना. वृत्ती स्थिर करण्यासाठी. स्थिरावला समाधिस्थ स्थित प्रज्ञे कसा असे, कसा राहे फिरे, कसा स्थिर झाल्यानंतर आपण आलं त्याची वृत्ती स्थिर नाही. आणि वृत्ती स्थिर करायचं साधन हे वृत्ती स्थिर करायला पाहिजे. आणि वृत्ती स्थिर झाली का तिथे काय म्हणतं, मनमुरे मनमुरे. मनमुरे म्हणजे विचार बंद व्हायचं. मनमुरे मनमुरे मग जे उरे ते काल सेवेती. त्याला म्हणतात जी स्फूर्ती स्फुरे हरण्याची ती वस्तू कमी. तुम्ही गाढ झोपतात, गाढ झोपेमध्ये तुम्हाला काही आठवतं का? फक्त तिथं मग आनंद आहे का काय आहे? अहो कोणी कुऱ्हाड घेऊन जरी आला डोक्यामध्ये दगड टाकायला तर तुम्हाला भीती वाटत नाही, पण तिथं जाणीव आहे का? भीती वाटत नाही. भीती वाटत नाही तेव्हा तुमचं घर लुटून नेलं तरी तुम्हाला भीती वाटत नाही. का वाटत नाही? की तिथं स्मृती नाही. आणि मग तुम्हाला त्यावेळेस सुख आहे. म्हणजे तुम्हाला मारायला आलं तर त्याच्याबद्दल तुम्हाला सुख दुःख नाही. तुम्हाला काही तुमच्या शेजारी गठोडं ठेवून गेलं पैशाचं तर तुम्हाला म्हणजे तिथं सुख बी नाही आणि दुःख नाही. तसं तुम्हाला स्थितीत जागृतीमध्ये व्हायला पाहिजे. जागृतीमध्ये मग तिथं काय पाहिजे? मग स्मृती पाहिजे फक्त. म्हणून जी स्फूर्ती स्फुरे हरनिशी ती वस्तुगमी. मग तुम्ही देत का आत्मा आहेत? या उपाध्या मान अपमान निंदा स्तुती भीती अमुक ढमुक या सर्व गोष्टी या देहबुद्धिष्ट ठिकाणी आहेत का आत्मबुद्धिष्ट ठिकाणी आहेत? देहबुद्धिष्ट ठिकाणी. भीती या देहबुद्धी. मग तुम्हाला आत्मा आहे तुम्ही. मग तुम्ही आत्मबुद्धीवर कधी राहणार? आत्मबुद्धीमध्ये जी स्फूर्ती म्हणजे मी ब्रह्म आहे, मी परमात्मा आहे, मी वासुदेव आहे. नुसतं म्हणतं मी वासुदेव तत्वता. आता तू वासुदेव आहे कसं? प्रबोधाच्या चिंतनाशिवाय मेळच बसणार नाही. पण प्रबोधाचं चिंतन कशासाठी करायचं आहे हे माहीत पाहिजे. लय लोक चिंतन करतात प्रबोधाचं, पण कशासाठी करायचं, कुठपर्यंत करायचं आहे, कुठपर्यंत. तुम्हाला एखाद्या गावात जायचं आहे, ते गाव कुठे आहे तुम्हाला माहिती नाही आणि तुम्ही मोटरसायकल निघाले. आता कुठे जायचं हे जर माहिती नाही कुठे थांबणार? पुढे जंगलात लागेल ना. हा, मग तसं हिरो बिवडं निळं दिसतं तो योग मार्ग आहे. तो आपला योग मार्ग आहे का? आपला भक्ती मार्ग आहे. म्हणून भक्ती प्रेम सुख नेनवे आणि वाचिक पंडित ज्ञानी असे. हा, काय करतात ते एवढं पंडितांना? उपाय पाहिजे आपल्याला. जे चित्त वितुष्ट झालेलं आहे ते संतुष्ट करायचं आहे. आणि या नुसते एकच श्वासमध्ये देवाच्या द्वारे हे देवाचं